नेक्स्ट पॉइंट आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन. तर फॉर्म्युले आपल्याला बेसिकच यूज करायचे आहेत. फक्त ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा ट्रिग्नोमेट्रीचे रूल्स आहेत ते पहिल्यांदा एक्सप्लेन करते तुम्हाला. बघा साइन इनव्हर्स साइन एक्स म्हणजे साइन इनव्हर्स साइन थिटा इक्वल टू व्हॅल्यू असते एक्स. ते फक्त लक्षात ठेवायचं आहे, ते आपल्याला यूज करावे लागतात. बाकी डेरिव्हेटिव्ह काढायला फॉर्म्युले सेमच यूज करायचे जे आपण फर्स्ट लेक्चरला बघितले. कॉस इनव्हर्स कॉस एक्स इज इक्वल टू पण एक्स, टॅन इनव्हर्स टॅन एक्स इज इक्वल टू पण एक्सच. सेम तसंच साइन कॉस सेकचं पण तसंच आणि कॉट आणि कोसेकचं पण तसंच. ठीक आहे, इज इक्वल टू एक्स डॉट म्हणजे सेक सेक झालं, कॉट कोसेकचं पण तसंच. ठीक आहे, हा पहिला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, साइन बाहेर आणि साइन इनव्हर्स आतमध्ये. साइन बाहेर आणि साइन इनव्हर्स आत असेल तरी पण व्हॅल्यू एक्सच. कॉस बाहेर कॉस ऑफ कॉस इनव्हर्स एक्स असेल तरी पण व्हॅल्यू एक्सच. टॅन ऑफ टॅन इनव्हर्स एक्स असेल तरी पण व्हॅल्यू एक्सच. ठीक आहे, तर हे व्यवस्थित पहिल्यांदा राईट डाऊन करून घ्या. हा पहिला रूल आहे इनव्हर्स फंक्शनचा, हा दुसरा रूल आहे. दिस इज नॉट, हे एक टाइपचे फॉर्म्युले आहेत. हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायच्या आधी हे आपण अप्लाय करणार आपल्या एक्झाम्पल वरती आणि मग डेरिव्हेटिव्ह जे आपले फॉर्म्युलेज आहेत ते अप्लाय करणार. ठीक आहे, व्यवस्थित पॉज करून हे लिहून घ्या. मी रफ करते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, थर्ड जो रूल आहे इनव्हर्सचा, साइन इनव्हर्स 1/x जर असेल तर कोसेक इनव्हर्स एक्स आहे. बघा म्हणजे कसं करायचं बघा, साइन कॉस टॅन पेअर कशा करायच्या, कॉट सेक कोसेक. मग पेअर कोणाची आहे, साइन कोसेकची. मग साइन इनव्हर्स 1/x जर असेल तर कोसेक इनव्हर्स एक्स. ओके, नाउ कॉस इनव्हर्स जर 1/x असेल, उलट लिहायचं बघा असं, साइन कॉस टॅन खालून लिहायचं कॉट सेक कोसेक. मग कॉस इनव्हर्स 1/x असेल तर त्याचा आन्सर काय येणार, सेक इनव्हर्स एक्स. ओके, त्याच्यानंतर टॅन इनव्हर्स 1/x असेल तर त्याचा आन्सर काय येणार, कॉट इनव्हर्स एक्स. ओके, तर असं तुम्ही जाणार आहे. हा झाला थर्ड रूल. त्याच्यानंतर फोर्थ रूल. तर फोर्थ रूल काय बघा, साइन इनव्हर्स मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन इनव्हर्स एक्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉस इनव्हर्स मायनस एक्स इज इक्वल टू पाय मायनस, बघा पाय मायनस कॉस इनव्हर्स एक्स. ओके, त्याच्यानंतर फक्त कॉसचं वेगळं आहे, टॅन इनव्हर्स मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टॅन इनव्हर्स एक्स. ओके, तर बाकी सगळं सेम आहे. साइन कॉस फक्त कॉसचं वेगळं आहे, बाकी सेक इनव्हर्स मायनस एक्स इज इक्वल टू मायनस सेक इनव्हर्स एक्स आणि कॉटचं पण असंच आहे आणि कोसेकचं पण असंच आहे. फक्त कॉसचं पाय मायनस कॉस इनव्हर्स एक्स आहे. ओके, तर हे पण थर्ड आणि फोर्थ रूल पॉज करून लिहून घ्या. नेक्स्ट आहे, मी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना परत एकदा रूल लिहित राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, फिफ्थ रूल, इफ x is greater than y, sorry, x is greater than 0 and y is greater than 0 and त्यांचा product sy is less than 1, then tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y upon 1 minus xy. बघा हा एक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, इफ x is greater than 0, x आणि y दोन्ही पण greater than 0 असतील आणि प्रोडक्ट greater than 1 असेल तर फॉर्म्युला काय आहे बघा, सेमच फॉर्म्युला, फक्त आपल्याला प्लस पाय एक ऍड करायचा आहे. tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y 1 minus xy आणि इथं फक्त प्लस पाय. बघा x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल, y ची पण 0 पेक्षा मोठी असेल आणि त्यांचं प्रोडक्ट जर ग्रेटर दॅन 1 असेल तर इथं प्लस y पाय ऍड करायचा आणि त्यांचं प्रोडक्ट x आणि y तर ग्रेटर दॅन 0 पण प्रोडक्ट जर लेस दॅन 1 असेल तर फॉर्म्युला लिहायचा हा. ठीक आहे, देन लास्ट बघा, x is greater than 0, y also greater than 0. आता इथे प्रोडक्टचं काय नाहीये, डायरेक्टली tan इनव्हर्स
एक्स मायनस मायनसचं हे टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स, फक्त इथं वरती मायनसचं साइन आणि खाली प्लसचं साइन. बघा प्लस मध्ये वरती प्लस खाली मायनस आणि मायनस मध्ये वरती मायनस खाली प्लस. ठीक आहे, तर हे पण व्यवस्थित पॉज करून हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा सिक्स्थ, सॉरी फिफ्थ, हा सिक्स आणि सेव्हन्थ, एवढे रूल्स फक्त पहिले 4 बघितले आणि हे 3 व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायला लागलो. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना मी परत रूल लिहिलते, फक्त तुम्ही ते लर्न करा व्यवस्थित. आता पहिल्यांदा दिलं तुम्हाला इफ y इज इक्वल टू साइन इनवर्स cos x. ओके, काय दिलं? y इज इक्वल टू साइन इनवर्स cos x फाइंड dy by dx, म्हणजे डिफरन्शिएट dy विथ रिस्पेक्ट टू x. ओके, सो पहिल्यांदा y इज इक्वल टू साइन इनवर्स cos x. आता अजून एक बेसिक फॉर्म्युला आहे बघा ट्रिग्नोमेट्रीचे, साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90 मायनस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स असतो. काय असतं? साइन पाय बाय 2 मायनस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स असतो. मग आपण कॉसच्या तिथं साइन मध्ये व्हॅल्यू टाकू शकतो. मग काय येणार त्याची व्हॅल्यू बघा, कॉस एक्स म्हणजे काय? साइन पाय बाय 2 मायनस एक्स, सो साइन पाय बाय 2 मायनस एक्स. आता आपल्याला जे रूल सांगितलेला पहिला त्याच्यामध्ये हे आला बघा फॉर्म्युला. पहिला रूल काय होता? साइन इनवर्स साइन एक्स इज इक्वल टू एक्स. मग आता इकडे साइन इनवर्स आहे, साइन आहे आणि एक्स काय आहे? पाय बाय 2 मायनस एक्स. मग याचा आन्सर काय होतं? एक्स होतं. सो वाय इज इक्वल टू एक्स. एक्स काय इथे? पाय बाय 2 मायनस एक्स. नाऊ आता आपण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, नाऊ dy बाय dx डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 देन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. ओके, आता डेरिव्हेटिव्ह पाय बाय 2 ह्याच्यात कुठेच एक्स नाहीये, सो कॉन्स्टंट येते. सो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0 आणि एक्स चा 1 आणि मध्ये मायनसचं साइन, सो आन्सर आलं -1. सो dy बाय dx आन्सर काय आलं? -1. तर व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या एक्झाम्पल. म्हणजे आपल्याला काय करायचंय की हे सगळे जे आपण 7 रूल्स बघितले त्या रूल्स मध्ये आणायचं आहे आणि मग डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा आहे. ओके, नाऊ नेक्स्ट आहे बघा, आता टॅन चे बघा एक्झाम्पल. टॅन चे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे टॅन इनवर्स चे. ओके, a प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स. ओके, जेव्हा टॅन इनवर्स चे एक्झाम्पल येईल ना, सेम जे मी आता सांगते त्याच रूल फॉलो करायचा. तर पहिल्यांदा y काय आहे तो राईट डाऊन करून घ्या. ओके, तर आता जी सुरुवातीची टर्म असते ना त्यांनी दोघांना पण काय करायचं? मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. ओके, तर काय करायचंय सुरुवात, सॉरी आता आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला दिलेला आहे, डिवाइड मल्टिप्लाय करायची गरज नाही. बघा आता हा फॉर्म्युला जो आपला थर्ड रूल होता त्याच्यात कसा फॉर्म्युला होता बघा, हा टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन एक्स टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. तर सेम बघा इथे एक्स काय आहे? एक्झाम्पल मध्ये ए आहे आणि वाय काय आहे? एक्स आहे. बघा मग इथे ए एक्स आलं पाहिजे, बरोबर तेच आहे. सो आपण फॉर्म्युला अप्लाय करू. सो आपला आन्सर काय येणार? म्हणजे तुम्हाला ही साइड दिलेली आहे त्याच्यावरून ही साइड लिहायची. सो काय येणार? टॅन इनवर्स ए प्लस टॅन इनवर्स वाय च्या ऐवजी काय आहे इथं? एक्स आहे. ठीक आहे, नाऊ आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. So dy by dx is equal to derivative of tan inverse A plus derivative of tan inverse x. आता पहिल्या टर्म मध्ये बघा इथं x नाहीये, सो कॉन्स्टंट येतो, सो त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x. पहिले आपण दिलेले फॉर्म्युले फर्स्ट लेक्चरला विथ डेरिव्हेटिव्हच्या 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो dy बाय dx इज इक्वल टू काय आलं? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर हे झालं आन्सर. नेक्स्ट आता एकदा बघायचं मी कसं सॉल्व्ह करते, त्याच्यानंतर व्हिडिओ पॉज करून लिहून काढायचं आणि एकदा परत मनाने तुम्ही सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट बघा आता y इज इक्वल टू टॅन इनवर्स
बघा आता ह्या टाईपचं आलं ना एक्झाम्पल, लगेच फॉर्म्युला टॅन इनव्हर्सच एक्झाम्पल आहे, पण लगेच मग सारखं फॉर्म्युला अप्लाय नाही करता येते. तेव्हा काय करायचं बघा, कारण की फॉर्म्युलामध्ये इथे खाली 1 असतो. ओके, तुम्हाला माहिती आहे खाली 1 असतो. मग काय करायचं, कधी पण जी इथे टर्म असेल ना त्यांनी डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला डिवाइड करायचं. ओके, सो डिवाइडिंग न्यूमरेटर 1 आणण्यासाठी अँड डिनॉमिनेटर बाय cos x. ओके, आता cos x ने तुम्ही डिवाइड केल्यानंतर cos x अपॉन cos x मायनस, फक्त मी एवढ्या एक्झाम्पलला प्रॉपर लिहिणार आहे, बाकी डायरेक्टच लिहायचं आहे. cos x अपॉन cos x प्लस sin x अपॉन cos x. ओके, सो आता इथे काय येईल बघा, cos x गेलं म्हणजे काय येईल, tan इनवर्स 1 मायनस sin x अपॉन tan x, sin x अपॉन cos x काय असतं, tan x असतं. त्याच्यानंतर इथं काय येईल 1 प्लस tan x. ओके, आता आपल्याला इथे पण इथे 1 नसतो, आपल्याला इथे खाली 1 असतो, तो 1 आलेला आहे, पण इथे 1 नसतो. मग काय करावं लागेल, इथे एक व्हॅल्यू आणायची. मग जो तुमचा ट्रिग्नोमेट्रिकचा चार्ट होता, तर tan पाय बाय 4 म्हणजे काय असतं, 1 असतं. पाय बाय 4 म्हणजेच काय, 45, म्हणजे tan 45 काय असतं, 1 असतं. सो आपण 1 रिप्लेस करू शकतो. सो पुढची स्टेप काय, tan इनवर्स या 1 च्या जागी लिहायचा tan पाय बाय 4 मायनस tan x तसंच. ओके, नाव फॉर्म्युल्यात तर 1 असतो, सो इथे tan पाय बाय 4 नाही लिहायचं. आणि 1 प्लस काय असतं, आता आपला फॉर्म्युला कसा असतो बघा, तो आता मायनसचा फॉर्म्युला येतोय बरोबर, tan इनवर्स y इक्वल टू काय फॉर्म्युला येतो, x मायनस y अपॉन 1 प्लस xy. म्हणजे इथे जे दोन आहेत, पहिल्या न्यूमरेटरला जे दोन टर्म आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं. सर न्यूमरेटरला tan पाय बाय 4 आणि मायनस tan x आहे. सो इथे tan x तर येतोय आपला, इथं ऑलरेडी tan x आपला येतोय, पण इंटू tan पाय बाय 4 करावं लागेल. पण tan पाय बाय 4 म्हणजे काय, 1. सो इथे आपण काय करू शकतो, या tan x ला आपण असं लिहू शकतो ना, 1 इंटू tan x. ओके, म्हणजेच tan x. ओके, सो 1 च्या जागी आपण काय टाकू शकतो, tan पाय बाय 4. ठीक आहे, मग आता आपला फॉर्म्युला काय आला, tan इनवर्स. आता आपला फॉर्म्युला काय आला, tan इनवर्स आणि tan पाय बाय 4 मायनस x. ठीक आहे, मग tan इनवर्स tan थिटा काय असतं, पाय बाय 4 मायनस x असतं. हे आलं y. ओके, नाव आता ह्याला जर मी डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx इक्वल टू, ह्याची व्हॅल्यू ह्याचं 0 येणार, बिकॉज हे कॉन्स्टंट टर्म आहे, आणि ह्याचं येणार -1. सो हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, हे झालं तुमचं आन्सर. व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता परत एकदा एक्झाम्पल कडे लक्ष द्या. y इज इक्वल टू tan इनवर्स 5x, जास्त tan इनवर्सचे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत बघा, 5 प्लस 4x. आता आपल्याला इथे 1 पाहिजे खाली, सो डिवाइड कशाने करणार, 5 ने करणार. सो डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 5. ओके, सो y इज इक्वल टू tan इनवर्स, आता मी डायरेक्ट लिहिते, या 5 ला जर 5x ला जर 5 ने डिवाइड केलं तर x राहिलं, 4 ला 5 ने डिवाइड केलं तर 4 बाय 5 राहिलं. ओके, नाव 5 ला 5 ने डिवाइड केलं तर 1 राहिलं, आणि 4x ला जर 5 ने डिवाइड केलं तर 4x अपॉन 5 राहिलं. ओके, सो बघा x आलं एक टर्म, एक मायनस 4, म्हणजेच आपल्या ह्या फॉर्म्युला मध्ये आलंय बघा. आता ते कोणता फॉर्म्युला, tan इनवर्स x मायनस y अपॉन 1 प्लस xy, ह्याच्यामध्ये आले बघा आपलं tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. म्हणजे इथे आले बघा आपलं x काय आहे, आता आपल्या एक्झाम्पल नुसार xच आहे, आणि y काय आहे, 4/5 आहे. सो इथे कसं यायला पाहिजे, x मायनस 4/5 तर आलेलंच आहे, मग x आणि 4/5 चं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आलं, 4/5x म्हणजे आले. मग त्याचा आन्सर काय येणार, हे येणार. सो y इज इक्वल टू tan इनवर्स x आणि मध्यवर्ती मायनस आहे, सो मायनस tan इनवर्स 4/5. मग आता डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं. नाव डिफरन्शिएट
with respect to x. So dy by dx is equal to derivative of tan inverse x minus derivative of tan inverse 4 upon 5. Okay. So आता डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x काय असतो 1 upon 1 plus x square आणि हे इथं x ची टर्मच नाही सगळे कॉन्स्टंट आहे सो त्याचं 0. सो आपला आन्सर आलं 1 upon 1 plus x square. ठीक आहे. व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. आता जास्त करून इनवर्स मध्ये टॅनचेच येतात बघा एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा y is equal to tan inverse 5x upon 1 minus 6x square. आता मगासपेक्षा थोडंसं वेगळं इथं 1 ऑलरेडी आहे सो डिवाइड करायची गरज नाही. तरी पण आपल्याला जर त्या फॉर्म्युलामध्ये आणायचं असेल तर ह्या 5x ला मी 3x plus 2x लिहू शकते. बरोबर. हा 1 तसाच आणि 6x square ला 3x into 2x लिहू शकते. म्हणजे 3 दुने 6 आणि x into x x square. म्हणजे आपल्या फॉर्म्युलामध्ये आलं. कोणत्या फॉर्म्युलामध्ये आलं बघा tan inverse x plus y upon 1 minus xy is equal to tan inverse x plus tan inverse y. बरोबर आलं बघा. 5x ला मी 3x plus 2x म्हणजेच 5x आणि 3x into 2x म्हणजे 6 square x. मग आपल्या ह्या फॉर्म्युलात आलेला आहे. आता आपण असं लिहायचं तर x काय आहे आपल्या एक्झाम्पल मध्ये 3x आहे आणि y काय आहे 2x आहे. ठीक आहे. सो y is equal to काय येणार tan inverse 3x plus tan inverse 2x. Okay. Now differentiate with respect to x. आता काय येणार dy by dx is equal to derivative of tan inverse 3x. आता इथं नुसतं x नाहीये सो परत कंपोजिट चेन रूल. नंतर derivative of tan inverse 2x. एक मिनिट बा आता इथे कंपोजिट येते सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x फक्त जर x असेल तर मागासारखं काढलं असतं. ओके. नाव आता बघा dy by dx. सो tan इनवर्स 3x चा काय 1 tan इनवर्स x काय असतो 1 upon 1 plus x square. पण इथे x काय 3x मग 3x चा स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर इनटू परत 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस ह्याच्यासाठी तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजे 1 अपॉन. आता मी इथे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे नाही देते इथे जे ह्या एक्झाम्पलला ह्या टाइप मध्ये जे आपण न्यू शिकलेले ते लिहिते पण डेरिव्हेटिव्हचे आता तुम्हाला यायला पाहिजे. आपण फर्स्ट लेक्चरलाच बघितले 1 upon 1 plus x square. सो इथे x काय 2x म्हणजे 1 plus 4x चा स्क्वेअर इनटू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. सो आपला आन्सर काय आलं 3 upon 1 plus 9x square plus 2 upon 1 plus 4x square. तर हे आन्सर झालं आपलं dy by dx चं. प्रॅक्टिस करा एकदम इझी आहे आणि tan x चं एक्झाम्पल येतच tan इनवर्स चं एक्झाम्पल एक्झामला व्यवस्थित करा. 4 मार्क्स हे कंपल्सरी असतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स मध्ये हेच एक्झाम्पल येतं. त्याच्यानंतर अजून एक टाइप आहे बघा tan इनवर्स इफ y is equal to tan इनवर्स x upon 1 plus 12x square. सेम मगाशी ऍडिशन केली आपण 5x चं कसं लिहिलं 3x plus 2x. पण आता इथे प्लस आहे म्हणजे आपल्याला वरती नक्की मायनसच करावं लागेल. ओके. सो काय करणार बघा आता x ला आपण असं लिहायचं आहे की आन्सर x आलं पाहिजे सबट्रॅक्शनचा आणि ज्या दोन टर्मची तुम्ही सबट्रॅक्शन करणार त्याचं मल्टिप्लिकेशन 12x स्क्वेअर आलं पाहिजे. तर हे तुम्हाला करायचं आहे. आता कसं ठरवणार की वरती सबट्रॅक्शन करायची का ऍडिशन करायची खालच्या वरून. खाली जर डिनॉमिनेटरला प्लस साइन असेल तर वर सबट्रॅक्शन करायची आणि डिनॉमिनेटरला मायनस असेल तर वर ऍडिशन करायची. सो ठीक आहे. सो आपण x ला असं लिहू शकतो बघा 4x minus 3x. 4x minus 3x म्हणजेच 1x म्हणजेच x आणि 12x ला मग एकदा तुम्ही सबट्रॅक्शन केली की त्या दोन टर्मचंच मल्टिप्लिकेशन करायचं. मग 4x into 3x म्हणजेच काय 12x square x. ओके. सो आपला मगाचा फॉर्म्युला आलेला आहे. सो मायनसचा फॉर्म्युला tan इनवर्स 4x मायनस tan इनवर्स 3x. ओके. नाव आता ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx equal to derivative of
फक्त tan इनवर्स x नाहीये, tan इनवर्स 4x आहे. सो आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल 4x चा मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse 3x into derivative of 3x. Okay. Now 1 upon 1 plus x square. तर x काय 4x म्हणजे 4x चा square 16x square into 4x चा derivative 4 minus tan inverse 3x चा 1 upon 1 plus 9x square into 3x चा derivative 3 म्हणजेच आन्सर काय आलं 4 upon 1 plus 16x square minus 3 upon 1 plus 9x square. तर हे आन्सर झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x upon 1 plus 12x square चं. ठीक आहे, व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. अजून एक एक्झाम्पल देते. Now y is equal to बघा आता cot inverse 3 minus 2 tan x upon 2 plus 3 tan x. ओके, फाइंड dy by dx. आता मगाशी आता आपल्याला tan मध्येच कन्वर्ट करायचं कॉट असेल तरी. तर मगाशी एक फॉर्म्युला सांगितलेला cot inverse 1 upon x equal to tan inverse x म्हणजे हा x वरती जातो ह्याचा अर्थ आहे आणि 1 खाली येतो. 1 upon x cot inverse 1 upon x काय tan inverse x म्हणजे 1 upon x x होतं. म्हणजेच काय कॉटचं तर tan होतं आणि 1 upon x x कसं काय होतं तर हे असं उलट होतं. तर खालचा 1 आपण लिहित नाही म्हणून तो फक्त काय लिहितात 1 लिहितात. सो आपण कसं करू शकतो y is equal to tan inverse हे वरती न्यायचं कॉटचं आपण tan केले ना. सो 2 plus 3 tan x वरती इथे 1 होता 1 upon x मग आला कसं x upon 1 आले पण 1 आपण लिहित नाही म्हणून तो x लिहिला पण इथे काय 1 नाहीये. सो आपल्याला ते दिसणार आहे 3 minus 2 tan x तो आपल्याला लिहावाच लागणार आहे. ओके, म्हणजे आपण रिव्हर्स केलं. आता हे आलं की आपण काय करतो इथे आता कशाने डिवाइड करणार इथे आपल्याला 1 लागतो. सो 3 ने काय करणार मल्टिप्लाय डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 3 डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 3. ओके, सो y is equal to tan inverse आता इथे काय ना 2 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 2 upon 3 प्लस 3 tan x ला 3 ने डिवाइड केलं तर 3 3 जाईन फक्त tan x राहील अपॉन 3 ला 3 ने डिवाइड केलं तर 1 मायनस 2 tan x ला 3 ने डिवाइड केलं तर 2/3 tan x. बघा आपला इथे एक टर्म आहे इथे एक टर्म आहे ह्या दोन टर्म आहेत आणि त्याचं खाली मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपला फॉर्म्युला आला. आता फॉर्म्युला काय आला वरती प्लस आहे. सो tan इनवर्स 2/3 प्लस tan inverse tan x प्लस tan inverse tan x. ओके, आता आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे tan inverse tan x म्हणजे काय x फक्त. सो tan inverse 2/3 तसंच आणि हे tan inverse tan x म्हणजे काय x. ओके, नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse 2 upon 3 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x. आता ह्या टर्म मध्ये x नाहीये सो त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार. सो हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ द इम्प्लिसिट फंक्शन. आतापर्यंत आपण अशा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बघितलं की आपल्याला y इज इक्वल टू जे इथे एक्सप्रेशन द्यायचे किंवा जे एक्झाम्पल द्यायचे दॅट इज y इज इक्वल टू आणि ते एक्सप्रेशन x च्या टर्म्स मध्ये होतं. ओके, सो आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करायचं. ओके, आता इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय की आपल्याला जे एक्सप्रेशन देतील त्याच्यामध्ये x आणि y हे कंबाईन असणार आहेत. काय असणार आहेत कंबाईन असणार आहेत असे म्हणजे आपले आतापर्यंत एक्सप्रेशन कसे होते y इज इक्वल टू आणि इकडे जे एक्सप्रेशन असायचं इन टर्म्स ऑफ x होतं. ओके, पण आता असं y इक्वल टू किंवा x इक्वल टू नसणार आहे कंबाईन असणार आहे x आणि y च्या टर्म तर त्याला म्हणतात इम्प्लिसिट फंक्शन. ओके, मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काय करायचं बघा. फर्स्ट जो रूल आहे तो आहे डिफरन्शिएट ईच टर्म ऑफ द फंक्शन with respect to
एक्स. आपण जे रूल्स यूज केले, जे फॉर्म्युले आपण डेरिव्हेटिव्हचे यूज केले, चेन रूल, प्रोडक्ट रूल जे असेल ते, तर ईच टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, जसं आतापर्यंत आपण काढत आलेलो आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अशा टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढणार, वाय टर्मचा, मल्टिप्लाय द डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट रूल काय बघा, मल्टिप्लाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय टर्म्स. जेव्हा तुम्ही आता बघ काय सांगितलं मी तुम्हाला की कंबाईन असणार एक्स वाय. ओके. सो ईच टर्मचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणारच आहे. प्लस काय की जेव्हा तुम्ही वाय टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढणार, जिथे जिथे वाय टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढणार, तेव्हा त्या वाय टर्मचा जो डेरिव्हेटिव्ह येईल त्याला मल्टिप्लाय करायचं बाय dy बाय dx. ओके. सपोज आता इथे एक्स वाय चा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढताय, तर विथ रिस्पेक्ट टू एक्सच काढायचं. एक्स वाय म्हणजे प्रोडक्ट रूल, एक्स तसाच ठेवणार, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काढणार. ओके. प्लस वाय तसाच ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काढणार. ओके. सो एक्स इथे तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय 1. जसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो तसं वायचा काय येणार 1 येणार. पण तुम्ही वायचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे वाय टर्मचा, सो त्याला मल्टिप्लाय करायचं dy बाय dx ने. ओके. प्लस हा वाय तसाच आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढल्यावर त्याला नाही मल्टिप्लाय करायचं. जेव्हा जेव्हा तुम्ही वाय टर्मचा जिथे डेरिव्हेटिव्ह काढणार तो डेरिव्हेटिव्ह काढणार आणि जो डेरिव्हेटिव्ह असेल त्याला तुम्ही मल्टिप्लाय करणार dy बाय dx ने. ओके. देन कलेक्ट. थर्ड रूल बघा, कलेक्ट टर्म्स विथ dy बाय dx. dy बाय dx च्या जेवढ्या टर्म्स असतील तेवढ्या सगळ्या एकत्र करायच्या कुठे, LHS ला, लेफ्ट हँड साइडला. ओके. आणि मग व्हॅल्यू फाइंड आउट करायची. देन फाइंड dy बाय dx. फायनल काय सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही काय करणार, ईच टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढणार. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही वाय टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढणार त्याला मल्टिप्लाय करायचं dy बाय dx नी. त्याच्यानंतर जेवढ्या dy बाय dx च्या टर्म आहे सगळ्या लेफ्ट हँड साइडला कलेक्ट करायच्या आणि मग फाइंड करायचं dy बाय dx. ओके. सो हे रूल्स लिहून घ्या. त्याच्यानंतर आता आपण वी विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा, आपण सिंपल एक्झाम्पल पासून स्टार्ट करू आणि सगळीकडे तुम्हाला फाइंड dy बाय dx आहे. ओके. किंवा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता मी ते लिहित नाही, फक्त एक्झाम्पल लिहिते. ठीक आहे. नाव बघा, आता काय करायचं, ह्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे सेपरेट आहे, प्लस आहे. सो आपण काय करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर इक्वल टू 4 कॉन्स्टंट आणि एक्स वाय चा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, एक्स तसंच प्रोडक्ट रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस वाय तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. ओके. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x प्लस जसं एक्स स्क्वेअरचा 2x तसं वाय स्क्वेअरचा काय असणार 2y आणि वाय टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढलाय म्हणून त्याला मल्टिप्लाय करायचं dy बाय dx ने. सेकंड रूल. त्याच्यानंतर 4 तसंच, एक्स तसाच. ओके. y चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके. आणि y चा डेरिव्हेटिव्ह काढलाय म्हणून त्याला मल्टिप्लाय केलं dy बाय dx ने. आणि y चा डेरिव्हेटिव्ह 1 काय मी लिहिला नाही, y तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय 1. ठीक आहे. आता 2x प्लस 2y dy बाय dx. 4 नी मल्टिप्लाय करून घ्या, 4x dy बाय dx प्लस 4y. ओके. हे झालं. आता नेक्स्ट काय सांगितले तुम्हाला की जेवढ्या dy बाय dx च्या टर्म असतील त्याला कलेक्ट करायचं लेफ्ट हँड साइडला. सो आणि बाकीच्या सगळ्या राईट हँड साइडला न्यायच्या. 2 dy बाय dx तशीच ठेवायची. त्याच्यानंतर इकडे येणार मायनस 4x dy बाय dx. ओके. आणि मग इकडे काय राहिलं 4y तसंच आणि ही जी 2x आहे ती इकडे आल्यावरती मायनस होणार. ठीक आहे. आता या दोघातून आपल्याला dy बाय dx कॉमन काढायचं. सो राहिलं काय 2y मायनस 4x इक्वल टू 4y मायनस 2x. ओके. नाउ dy बाय dx फाइंड आउट करायचं आपल्याला. सो dy बाय dx लेफ्ट हँड साइडलाच ठेवला आणि dy बाय dx ला ही जी 2y मायनस 4x ही मल्टिप्लाय आहे, सो ती राईट हँड साइडला आल्यावरती डिवाइड होणार. ओके. तर दोन्हीकडून बघा आता 2 कॉमन निघेल, वरती 2 कॉमन निघाला, काय राहिलं 2y मायनस x. आपण खालच्या टर्म मधून पण 2 कॉमन निघेल, काय राहिलं y मायनस 2x. तर 2 2 गेला म्हणजे तुमचा आन्सर काय आलं बघा
dy by dx इक्वल टू 2y मायनस x अपॉन y मायनस 2x. तर हे झालं आन्सर. काय काय केलं बघा, इच टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढला. जेव्हा जेव्हा तुम्ही y टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढणार त्याला मल्टिप्लाय करायचं dy बाय dx नी. मग dy बाय dx च्या सगळ्या टर्म लेफ्ट हँड साइडला आणायच्या, बाकीच्या राहिलेल्या सगळ्या राईट हँड साइडला न्यायच्या. मग dy बाय dx कॉमन काढायचं. कॉमन काढल्यानंतर मग बाकीचं मल्टिप्लाय असेल तर डिवाइड, प्लस असेल तर मायनस, हे सगळं करायचं. ठीक आहे, तर व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. सिंपल आहे बघा एक्झाम्पल. नेक्स्ट आहे sin y is equal to log of x plus y. Okay, so differentiate with respect to x. sin y चा डेरिव्हेटिव्ह जसं की आपण सेपरेट लिहूयात, आधी व्हॅल्यू लिहून घेऊ. sin y is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus y, आणि तुम्हाला माहिती इथं काय आहे, चेन रूल आहे. सो इनटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ x plus y. sin y चा डेरिव्हेटिव्ह cos y, आणि y चे टर्म sin y मध्ये y आहे ना, सो त्याची डेरिव्हेटिव्ह काढला म्हणून त्याला मल्टिप्लाय करायचं dy बाय dx ने. ओके, त्याच्यानंतर log ऑफ x प्लस y चा 1 अपॉन x प्लस y. आता ह्याला मल्टिप्लाय नाही करायचं बिकॉज सेपरेट y नाहीये, त्याच्यासोबत x पण आहे, सो त्याला मल्टिप्लाय करायचं नाही. जेव्हा सेपरेट y ची टर्म असेल त्याच्यात x नसेल तेव्हाच मल्टिप्लाय करायचं. नाव आता x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा पण 1. ओके, आणि y चं सेपरेट काढतोय म्हणून dy बाय dx. बघा इथे सेपरेट डेरिव्हेटिव्ह log ऑफ x प्लस 1 y चा आहे, म्हणजे टर्म काय लॉग आहे, इथं टर्म काय फक्त y आहे म्हणून तिथे dy बाय dx लिहिलं. ठीक आहे, नाउ नेक्स्ट cos y dy बाय dx. इथं मल्टिप्लाय करून घ्या 1 अपॉन x प्लस y, 1 अपॉन x प्लस y ला, प्लस 1 अपॉन x प्लस y इंटू dy बाय dx. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं, सगळ्या ज्या dy बाय dx च्या टर्म आहेत त्या एका साइडला आणायच्या. सो cos y dy बाय dx मायनस 1 अपॉन x प्लस y dy बाय dx. आता राहिलं फक्त काय, एका राईट हँड साइडला 1 अपॉन x प्लस y राहिलं. ओके, नाउ नेक्स्ट आता dy बाय dx कॉमन काढला तर काय राहिलं, cos y मायनस 1 अपॉन x प्लस y इक्वल टू 1 अपॉन x प्लस y. सो dy बाय dx तसंच लिहिलं. इथे मल्टिप्लाय करून घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन, खाली 1 आहे सो x प्लस y आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो cos y इंटू x प्लस y मायनस 1 अपॉन x प्लस y. आता पुढे काय करणार बघा, आता dy बाय dx इक्वल टू, आता ही टर्म dy बाय dx ला हे जे फ्रॅक्शन आहे cos y अपॉन जे आहे ते इकडे गेल्यावरती जो न्यूमरेटर आहे तो जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला जाणार आणि जो न्यूमरेटरला आहे तो डिनॉमिनेटरला येणार. सो ऑलरेडी काय आहे 1 अपॉन x प्लस y इंटू x प्लस y वरती अपॉन cos ऑफ x प्लस y मायनस 1. ओके, सो x प्लस y गेलं. सो आपला आन्सर काय राहिलं बघा, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x प्लस y इंटू cos y मायनस 1. हे झालं आन्सर. ठीक आहे, व्यवस्थित लिहा. हा पहिला पार्ट आहे, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट आणि हा लास्टला चौथा पार्ट. ठीक आहे, इझी बघा, जेवढं तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढं तुम्हाला येणार. ह्याच्यामध्ये काय ट्रिग्नोमेट्रिकचे कोणते फॉर्म्युले वगैरे नाहीये, जस्ट आपले जे डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले आहेत आणि रूल्स आहेत तेच फक्त आपण अप्लाय केलेत. ओके, नाउ नेक्स्ट बघा, इफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस xy मायनस y इज इक्वल टू 0, फाइंड dy बाय dx at 1, 2. ओके, सो व्हॅल्यू काढायची, तर पहिले dy बाय dx तर काढून घेऊ, मग पुढे हे काय ते सांगते, तुमच्यासाठी न्यू आहे ते आता. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर पहिले प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर प्लस हेच प्रोडक्ट रूल आहे, सो x तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ
वाय इक्वल टू इथे 0च येणार. ओके, सो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, वाय स्क्वेअरचा 2y आणि वायच्या टर्मचा काढलाय म्हणून त्याला मल्टिप्लाय केले dy बाय dx नी, प्लस एक्स तसंच वायचा 1 आणि वायचा काढलाय म्हणून dy बाय dx प्लस वाय. ओके, एक्सचा तर 1 आहे. ओके, आणि इथं मायनस वायचा 1 आणि एक्स वायचा काढला म्हणून dy बाय dx इक्वल टू 0. ओके, आता बघा 2y dy बाय dx आणि इथं फक्त एक dy बाय dx आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, dy बाय dx च्या टर्म सगळ्या एका साईडला, बाकी सगळ्या दुसऱ्या साईडला. सो 2y dy बाय dx प्लस x dy बाय dx मायनस dy बाय dx इक्वल टू इकडे हे मायनस 2x जाईल आणि हा y राहिला अजून मायनस y होईल. ओके, सो इथे dy बाय dx कॉमन काढलं, काय काय राहिलं, 2y प्लस x मायनस 1 इक्वल टू मायनस 2x मायनस y. आता बघा dy बाय dx इक्वल टू मायनस 2x मायनस y अपॉन 2y प्लस x मायनस 1. तर हे झालं dy बाय dx. आता आपल्याला काय काढायचंय, dy बाय dx ची व्हॅल्यू ऍट 1 आणि 2. तर 1 हा x असणार आणि हा y असणार. मग dy बाय dx मध्ये जिथे x आहे तिथं 1 टाकायचं आणि ऍट कसं लिहायचं बघा, असं खाली लिहायचं. ओके, मग जिथं x आहे तिथं 1 टाका आणि जिथं y आहे तिथं 2 टाका. सो मायनस 2 इंटू 1 मायनस 2 अपॉन 2 into 2 plus 1 minus 1. So minus 2 minus 4. Okay. 2 into 2 4. 4 plus 1 5 आणि 5 minus 1 परत 4. म्हणजे आन्सर काय आलं इथं minus 1. 4 4 गेले, काहीच नाही राहिलं, म्हणजेच काय राहिलं इथं minus 1 राहिलं. So this is the value of dy by dx at 1, 2. ठीक आहे. Next example. Next example. X square x cube plus y cube is equal to 3a xy. Find dy by dx at, हे important example आहे, at 3a upon 2 and 3a upon 2. Okay. So find dy by dx at particular value दिलेले. तर त्याच्या आधी आपल्याला first dy by dx find out करावं लागेल. So differentiate with respect to x. Derivative of x cube. बघा एकदम सिंपल प्रॉब्लेम्स आहेत, फक्त याच्यामध्ये वेगळं काय की y च्या टर्म्स आहेत. 3a कॉन्स्टंट आणि xy चा प्रोडक्ट रूलने प्लस y तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x. एकदम इझी आहे बघा. आता x क्यूबचा काय असतो 3x स्क्वेअर, x रेज टू n चा फॉर्म्युला, y क्यूबचा 3y स्क्वेअर येईल आणि y च्या टर्मचा काढलाय म्हणून dy बाय dx नी मल्टिप्लाय केलं. नाउ 3a, x तसाच y चा 1 आणि y च्या टर्मचा काढलाय, सो dy बाय dx प्लस y तसाच आणि x चा 1. त्याच्यानंतर dy बाय dx च्या टर्म सेपरेट करण्यासाठी आधी 3a नी मल्टिप्लाय करून घ्या. सो 3ax dy बाय dx प्लस 3ay. ओके, नाउ dy बाय dx च्या टर्म एका साइडला घ्या. सो 3y स्क्वेअर dy बाय dx मायनस 3ax dy बाय dx इक्वल टू 3ay ऑलरेडी आहेच इकडं आणि हा इकडचा मायनस 3ax स्क्वेअर आला इथे. ओके, नाउ बघा 3 dy बाय dx कॉन्स्टंट काढा, 3 dy बाय dx कारण दोन्ही टर्म मध्ये सॉरी कॉमन काढा. सो इथे काय राहिलं y स्क्वेअर मायनस ax. ओके, इक्वल टू इकडे पण 3 कॉमन काढा. सो काय राहिलं ay मायनस x स्क्वेअर. सो हा 3 आणि हा 3 गेला. सो राहिलं काय dy बाय dx इज इक्वल टू सॉरी dy by dx into y square minus ax is equal to ay minus x square. Now dy by dx is equal to ay minus x square आणि ही जी टर्म आहे ती मल्टिप्लाय आहे dy by dx ला, इकडे गेल्यावरती डिवाइड होईल. नाउ
dy by dx झालं. नाउ dy by dx at 3a upon 2 and 3a upon 2. x आणि y ची सेम व्हॅल्यू आहे. सो इथे टाकणार आपण 3a upon 2 minus 3a upon 2 चा स्क्वेअर अपॉन y पण तोच आहे. सो 3a upon 2 चा स्क्वेअर मायनस a into 3a upon 2. ओके, आता सॉल्व करायचं आहे. आता वरचं रफ करते मी. आधी राईट डाऊन करून घ्या सगळ्या टर्म, सगळ्या स्टेप्स. आता राईट डाऊन करून घेतल्या सगळ्या टर्म्स. आता नेक्स्ट dy by dx at 3a upon 2 comma 3a upon 2 इक्वल टू, इथे बघा काय a into 3a upon 2 म्हणजे काय आलं 3a स्क्वेअर upon 2 मायनस 3a upon 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो आलं 3 त्रिक 9 a स्क्वेअर upon 4 डिवाइड बाय, इथे पण खाली आलं 9a स्क्वेअर अपॉन 4 स्क्वेअर आहे ना तिथं, आणि इथं आलं 3a स्क्वेअर अपॉन 2 आलं. ओके, नाउ इथे करून द्या बेचोक 8. इथं पुढे करते. इथं आलं बेचोक 8 आलं. त्याच्यानंतर इथं आलं 4 त्रिक 12a स्क्वेअर, तिरकस गुणाकार केलाय 18a स्क्वेअर अपॉन खाली पण बेचोक 8, इथं खालचं बेचोक 8. त्याच्यानंतर इथे पण 18a स्क्वेअर मायनस 4 त्रिक 12a स्क्वेअर. ओके, सो 8 गेले. मग 12a स्क्वेअर वजा 18a स्क्वेअर म्हणजे किती राहिले मायनस 6a स्क्वेअर, आणि खाली राहिले 6a स्क्वेअर. सो 6a स्क्वेअर 6a स्क्वेअर गेलं, काहीच नाही राहिलं. सो आन्सर आलं -1 आलं. ठीक आहे, एकदम इझी आहे बघा. फक्त डेरिव्हेटिव्ह काढला की बाकी तर जेव्हा आपण व्हॅल्यू टाकतो हे सगळं आपलं बेसिक आहे, जे आपण स्कूलमध्ये शिकलेलो की आपण कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करतो आणि सॉल्व्ह करतो, सेम तेच आहे. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आता एक्झाम्पल. प्रॅक्टिस करा, जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला एक्झामला लक्षात येणार की हे पर्टिक्युलर एक्झाम्पल कोणत्या वेनी सॉल्व्ह करायचं आहे ते. Now e raised to y is equal to y raised to x. Prove that dy by dx is equal to log y bracket square upon log y minus 1. ओके, आता आपल्याला लॉग आणायचा आहे प्रूव्ह दॅट मध्ये. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइडचा लॉग घ्यायचा. सो लॉग e raised to y is equal to log y raised to x. त्याच्यानंतर एक रूल आहे लॉगचा, log m raised to n असेल तर त्याला आपण n log m असं लिहितो. ठीक आहे, सो हा y आपण इकडे लिहिला log e equal to x log y. ओके, नाउ log e म्हणजे 1 असतं. सो इथे फक्त काय राहिलं y is equal to x log y. नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो y चा 1, y चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा काढलाय म्हणून dy by dx is equal to x तसाच, आणि log y चा काही 1 upon y dy by dx प्लस log y तसंच आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, नाउ dy by dx च्या टर्म एका साइडला घ्या. सो dy by dx काय आलं, आता dy by dx ऑलरेडी आहे लेफ्टला, आणि इथे x upon y ते मायनस आलं, x upon y dy by dx is equal to log y. ओके, नाउ dy by dx कॉमन काढा. सो राहिलं काय 1 मायनस x upon y log y. त्याच्यानंतर नेक्स्ट सबट्रॅक्शन करा y, त्याच्यानंतर तिरकस गुणाकार वरती म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू log y. त्याच्यानंतर आता dy by dx तसंच, त्याच्यानंतर log y आणि इकडं इंटू y येईल
आणि खाली येईल y मायनस x. ओके, वरचं खाली आणि खालचं वरती येणार. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट आता आपण पुढे काय काढणार, आता आपल्याला y म्हणजे काय दिलेलं आहे बघा. y ची व्हॅल्यू काय आली आपली x log y आली होती. काय आलेली x log y. सो याला इक्वेशन 1 देऊ. ते आपल्याला तिथे टाकायचं आहे. पहिल्या स्टेप्स लिहून घ्या आणि स्टेप जसे मी रफ करेल त्याच्या आधी लिहून घ्यायचे आहेत आणि मग परत व्हिडिओ स्टडी करायचा आहे बॅकला घेऊन. ठीक आहे, तरच तुम्हाला कळणार आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता yच्या तिथे तुम्ही आता काय टाकू शकता, x log y टाकू शकता. ठीक आहे. सो आता dy by dx इज इक्वल टू log y तसंच आणि yच्या तिथे काय टाकू शकता, x log y, जे की आपलं इथे आलेली व्हॅल्यू ही व्हॅल्यू. ओके, x log y अपॉन परत yच्या तिथे x log y मायनस x. ठीक आहे. नाऊ वरती आता log y दोनदा आहे बघा. सो आपण log y चा स्क्वेअर लिहू शकतो इंटू x अपॉन x कॉमन काढू शकतो आणि x जर कॉमन काढला ह्या दोन टर्म मधून तर log y मायनस 1. ओके, सो x गेला. सो आन्सर काय आलं, log y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log y मायनस 1. मग हेन्स इट इज प्रूफ. ओके, हे जे आपल्याला प्रूफ करायचं होतं ते प्रूफ झालं. बघा, dy बाय dx जसं आपण काढतो आतापर्यंत तसंच काढायचं. मग आपल्याला इन बिटवीन आपल्याला एक y ची व्हॅल्यू मिळाली होती. ती y ची व्हॅल्यू जिथे जिथे y आहे तिथे टाकून द्यायची, बिकॉज आपल्याला प्रूफ करायचं. नुसतंच फाइंड dy बाय dx असतं तर आपण इथे स्टॉप केलं असतं. ओके, पण आता आपल्याला प्रूफ करायचं आहे. सो y च्या तिथे x log y टाका आणि त्याला फक्त सॉल्व्ह करत राहा. बरोबर तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इम्पॉर्टंट आहे बघा हे पण. tan इनवर्स x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू a. प्रूव्ह दॅट dy by dx is equal to x into 1 minus tan a upon y into 1 plus tan a. ओके, सो बघा आता काल आपण एक फॉर्म्युला बघितलेला बघा. जेव्हा आपण x इज इक्वल टू असं कॉस थिटा वगैरे पुट करायचो तेव्हा थिटा इज इक्वल टू काय असतं, कॉस इनवर्स x. ओके, सो आता तुम्हाला ही साइड दिलेली लेफ्ट हँड साइडला इनवर्सची आणि जो a आहे तो राईट हँड साइडला दिलेला किंवा आपण इथे टॅन थिटाच लिहिते मी. तर आपण थिटा इज इक्वल टू लिहायचो टॅन इनवर्स x. कालचा जो फॉर्म्युला आता मी ए मध्येच लिहिते बघा त्याला. सपोज ए पुट ए इज इक्वल टू किंवा पुट एक्स इज इक्वल टू टॅन ए बघा. ओके, मग आपण काय लिहायचो, ए इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. म्हणजे थिटाच्या ऐवजी मी फक्त ए लिहिलेले तुम्हाला सेम प्रॉब्लेम सारखं करण्यासाठी. सो आपल्याला ही साइड दिलेली बघा, टॅन इनवर्स दिलेलं आहे ह्या साइडला लेफ्टला आणि ए दिलेले राईटला. तर आपण ह्याच्यावरून जसं आपण ह्या स्टेप वरून ही स्टेप लिहायचो तसंच आपण ह्या स्टेप वरून ही स्टेप लिहू शकतो. सो आपण काय करणार, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू टॅन ए. ओके, नाऊ आता काय करा, ह्याला सिम्प्लिफाय करा. सो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू टॅन ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सिम्प्लिफाय करत जा फक्त. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर टॅन ए नी मल्टिप्लाय करा, टॅन ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस दोन्ही टर्मला टॅन ए नी या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होणार टॅन ए इंटू वाय स्क्वेअर. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट आता काय करणार आपण, एक्स स्क्वेअरच्या टर्म एका साइडला घेऊ शकतो. सो एक्स स्क्वेअर मायनस टॅन ए एक्स स्क्वेअर
त्याच्यानंतर वायच्या टर्म एका साईडला घेऊ शकतो, tan a इंटू वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा ही मायनस इकडे गेल्यावर प्लस. त्याच्यानंतर ह्याच्यातून मी एक्स स्क्वेअर कॉमन काढू शकते. सो 1 मायनस tan a झालं. इथून पण मी वाय स्क्वेअर कॉमन काढू शकते. सो tan a प्लस 1 झालं. ओके. नाऊ नेक्स्ट आता ह्याला डिफरेंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा एक्स हे 1 मायनस टॅन इथे कुठेच एक्स नाही म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. सो 1 मायनस टॅन तसंच आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके. नाव इथे पण टॅन ए प्लस 1 आहे किंवा 1 प्लस टॅन ए सेमच झालं. सो 1 प्लस टॅन ए कॉन्स्टंट आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y आणि वायचा काढलाय म्हणून त्याला मल्टिप्लाय केलं dy बाय dx नी. ओके. सो आता dy बाय dx ची टर्म पूर्ण ह्या सगळी टर्म इकडे घ्या ह्या साईडला. सो 1 प्लस टॅन ए इंटू 2y dy बाय dx. सगळ्या टर्म जर घेतल्या तर साइन चेंज करायची गरज नाही. सो देन 1 मायनस टॅन ए आणि 2x ही लेफ्ट हँड साइड सगळी इकडे घेतली आणि राइट हँड साइड सगळी लेफ्टला घेतली. नाउ dy बाय dx तिथंच ठेवा आणि 1 मायनस टॅन ए इंटू 2x तसंच अपॉन हे मल्टिप्लाय आहे इकडे आल्यावरती डिवाइड होणार. सो 1 प्लस टॅन ए इंटू 2y. सो 2 गेलं आणि राहिलं फक्त काय बघा 1 मायनस टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन ए एक्स आणि y. म्हणजे हे आपलं काय झालं प्रूफ झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4x plus 3y is equal to log of 4x minus 3y. Okay. Find dy by dx. So differentiate with respect to x. So 4 तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 3 तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ y equal to derivative of log of 4x minus 3y into derivative of 4x minus 3y. ओके. चेन रूल. आता 4 तसंच 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3 इंटू y चा 1 आणि y चा काढलाय. सो dy बाय dx इज इक्वल टू लॉग चा काय येणार 1 अपॉन 4x मायनस 3y आणि इंटू 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 आणि 3y चा काय 3 आणि इंटू dy बाय dx. ओके. नाव त्याला मल्टिप्लाय करा. आता या पूर्ण टर्मनी 1 अपॉन 4x मायनस 3y ने पहिले 4 ला मल्टिप्लाय करा. सो 4 अपॉन 4x मायनस 3y नंतर मायनस 3 अपॉन 4x मायनस 3y dy बाय dx. ओके. नाव नेक्स्ट आता dy बाय dx च्या टर्म सगळ्या एका साईडला न्या. 3 dy बाय dx तसंच प्लस 3 अपॉन 4x मायनस 3y dy बाय dx इक्वल टू 4 अपॉन 4x मायनस 3y मायनस 4. ओके. सो आता ह्याच्यातून 3 dy बाय dx कॉमन काढा आणि मग राहिलं काय फक्त 1 किंवा dy बाय dx कॉमन काढा. सो राहिलं काय 3 प्लस 3 अपॉन 4x मायनस 3y एकदम इझी आहे बघा इक्वल टू 4 अपॉन 4x मायनस 3y मायनस 4. ओके. नाउ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो dy बाय dx 4x मायनस 3y नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 चौक 12x 3 त्रिक 9y प्लस 3 इक्वल टू इथे पण तसंच 4x मायनस 3y क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 मायनस 4 चौक 16x आणि 4 त्रिक 12y. बघा 4x मायनस 3y इथे 1 आहे. सो 4 इंटू 1 4 मायनस 4 चौक 16x वजा 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 अधिक. सो अधिक
12y. ओके, नाउ नेक्स्ट. सो आता हे जे लेफ्ट हँड साइडला जो डिनॉमिनेटर आहे तो इकडे न्यूमरेटर येणार आणि जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर येणार. ओके, सो dy बाय dx इज इक्वल टू, पहिले राईट हँड साइडची टर्म लिहून घ्या, अपॉन 4x मायनस 3y इंटू, आता लेफ्ट हँड साइडची रिव्हर्स लिहायची, उलटी लिहायची टर्म 12x मायनस 9y प्लस 13. हे सगळे गेले व्हॅल्यू. नाउ dy बाय dx इज इक्वल टू 4 मायनस 16x प्लस 12y अपॉन 12x मायनस 9y प्लस 13. तर हे झालं आन्सर. ठीक आहे, प्लस 3, सॉरी हा इथं 3 आहे ना, 3 प्लस 3. तर ही झाली, हे झालं आन्सर. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, भरपूर सारे एक्झाम्पल आपण सॉल्व करून घेतोय बघा. इफ 13x square plus 2x square y plus y cube is equal to 1, find dy by dx at 1, minus 2. Okay, so differentiate with respect to x. Derivative of x square, हे डेरिव्हेटिव्ह एकदम इझी आहेत बघा. नंतर x square तसाच, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ y, ओके, प्लस y तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x square प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y cube is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. ओके, नाउ 13 इंटू x square चा काय 2x प्लस 2 तसच x square तसच y चा 1, y चा काढलाय, सो dy बाय dx प्लस y इंटू 2x. ओके, प्लस 3y स्क्वेअर आणि y च्या टर्मचा आहे, सो dy बाय dx आणि इक्वल टू 0, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. नंतर 26, 13 इंटू 2x 26x प्लस ह्या 2 नी मल्टिप्लाय करा, 2x स्क्वेअर dy बाय dx प्लस 4xy. ओके, प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx इक्वल टू 0. आता dy बाय dx च्या टर्म तशाच ठेवा आणि बाकी सगळ्या राईट हँड साइडला न्या. सो राईट हँड साइडला मायनस 26x मायनस 4xy. ओके, आता dy बाय dx कॉमन काढा, सो राहिलं काय 2x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू मायनस 26x मायनस 4xy. नाउ dy बाय dx इज इक्वल टू मायनस 26x मायनस 4xy अपॉन 2x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर. ओके, नाउ आता आपल्याला फाइंड आउट करायला लावले dy बाय dx ॲट 1, मायनस 2, म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आणि x ची व्हॅल्यू 1 आणि y ची मायनस 2. सो x च्या तिथं 1 टाकायचं, सो मायनस 26 इंटू 1 मायनस 4, x ची जागी 1 आणि y च्या जागी मायनस 2 अपॉन 2 इंटू 1 चा स्क्वेअर प्लस 3 इंटू मायनस 2 चा स्क्वेअर. ओके, नाउ आता वरचे स्टेप रब करते, आधी लिहून घ्या. बघा आता dy बाय dx ॲट 1, मायनस 2, तर मायनस 26 इंटू 1 मायनस 26, त्याच्यानंतर मायनस 4 इंटू 1 मायनस 4 आणि मायनस 4 इंटू मायनस 2 प्लस 8 डिवाइड बाय 2 इंटू 1 चा स्क्वेअर म्हणजे 2, नंतर मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 4 आणि प्लस 4 इंटू 3 प्लस 12. ओके, सो मायनस 26 प्लस 8 म्हणजे किती झाले 18, मायनस 18, कारण की 26 ला मायनस साइन आहे आणि त्याला 14. ओके, सो दोनांनी भाग जा, 2 7 14, 2 9 18, सो आन्सर आलं मायनस 9 अपॉन
7. ठीक आहे, तर हे झालं तुमचं आन्सर. फोर्थचा आन्सर -9/7. ठीक आहे, राईट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, x into sin y plus y into sin x is equal to 0. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. सो डी बाय dx ऑफ, एक मिनिट, आता आपल्याला इथं प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. इथे एक प्रोडक्ट रूल आणि इथे एक प्रोडक्ट रूल. सो x तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन y. ओके, प्लस साइन y तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ओके, हा झाला एक प्रोडक्ट रूल. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी एक प्रोडक्ट रूल, y तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x. त्याच्यानंतर साइन x तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y. ओके, झिरोचा तर झिरोच येतोय. सो x तसं साइन y चा कॉस y आणि y टर्मचा काढलाय. सो dy बाय dx लाईनशीर चला. प्लस साइन y तसंच x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y तसंच साइन x चा कॉस x प्लस साइन x तसंच y चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा काढलाय. सो dy बाय dx इक्वल टू 0. ओके, नाव dy बाय dx च्या टर्म एका साइडला ठेवा आणि बाकी सगळ्या दुसरीकडे न्या. प्लस साइन x dy बाय dx इक्वल टू माइनस साइन y माइनस y cos x. ओके, सो dy बाय dx तसंच राहिलं काय, x cos y प्लस साइन x इक्वल टू माइनस साइन y माइनस y cos x. आता dy बाय dx तसंच इक्वल टू माइनस साइन y माइनस y cos x अपॉन ही मल्टिप्लायची टर्म खाली येणार, x cos x प्लस साइन x. ठीक आहे, तर हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, ax square plus 2hxy plus by square equal to 0. Okay, now differentiate with respect to x. So a into derivative of x square plus 2h constant आहे बघा आणि xy चा आपण प्रोडक्ट रूल ने काढणार. सो x into derivative of y plus y into derivative of x plus b तसंच आणि derivative of y square. ओके, नाउ 0 चा 0, a into 2x. ओके, प्लस 2h तसंच x y चा डेरिव्हेटिव्ह 1 y चा काढलाय. सो dy बाय dx प्लस y तसंच आणि x चा 1 प्लस b into 2y आणि परत y च्या टर्मचा काढलाय म्हणून dy बाय dx. नाउ मल्टिप्लाय करून घ्या, 2ax प्लस 2hx dy बाय dx प्लस 2hy प्लस 2by dy बाय dx इक्वल टू 0. आता 2 जर सगळीकडून कॉमन काढलं तर काय राहिलं, ax प्लस hx dy बाय dx प्लस hy प्लस by dy बाय dx इक्वल टू 0. आता 2 मल्टिप्लाय, इकडे 0 ला डिवाइड आल्यावरती आन्सर काय येणार, 0च येणार आहे. सो 2 आपला गेला. आता राहिलं काय फक्त, आता dy बाय dx च्या टर्म तिथंच ठेवा. सो hx dy बाय dx प्लस by dy बाय dx इक्वल टू ax मायनस गेला इकडे आल्यावरती आणि मायनस hy. ओके, नाउ dy बाय dx आता कॉमन काढा, राहिलं काय, hx प्लस by इक्वल टू माइनस ax माइनस hy. ओके, नाउ नेक्स्ट आहे
dy बाय dx इज इक्वल टू मायनस ax मायनस hy अपॉन हे इकडं मल्टिप्लाय होणार, डिवाइड होणार hx प्लस by. तर हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, तुम्ही वरती मायनस साइन कॉमन पण काढू शकता आणि ते पण लिहू शकता, पण नाही काढलं तरी काहीच हरकत नाही. ठीक आहे, तर हे झालं आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ अ इम्प्लिसिट फंक्शन.